हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. टॉपिक सेकंड इंटरनेट ऑफ थिंग्समधला आपण आता नेक्स्ट पॉईंट बघतो आहे बघा. ठीक आहे, तर कोणता नेक्स्ट पॉईंट आहे बघा, IoT एनेबलिंग टेक्नॉलॉजीज. तर सेव्हरल टेक्नॉलॉजीज आहेत IoT एनेबलिंगमध्ये, म्हणजे IoT इज एनेबल्ड बाय सेव्हरल टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर कोणते कोणते टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग आहेत बघा, वायरलेस सेन्सर्स नेटवर्क, क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा ॲनालिटिक, एम्बेडेड सिस्टीम, security protocols and architecture, communication protocol, web services, mobile internet and semantic search engine. तर हे काय आहेत बघा, IoTने enabled बाय सेव्हरल टेक्नॉलॉजी, म्हणजे IoTचे एनेबलिंग टेक्नॉलॉजीज आहेत. कोणते कोणते बघितले बघा, वायरलेस सेन्सर नेटवर्क, क्लाउड कॉम्प्युटिंग, बिग डेटा ॲनालिटिक, एम्बेडेड सिस्टीम, सिक्युरिटी प्रोटोकॉल अँड आर्किटेक्चर, कम्युनिकेशन प्रोटोकॉल, वेब सर्व्हिसेस, मोबाईल इंटरनेट अँड सिमेंटिक सर्च इंजिन. ठीक आहे, तर हे काय होते, IoT एनेबलिंग टेक्नॉलॉजी होते. कोणते कोणते टेक्नॉलॉजी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. MCQसाठी तुम्हाला हे टेक्नॉलॉजी क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, वायरलेस सेन्सर्स नेटवर्क म्हणजे काय, WSN. बघा, क्वेश्चन पेपरला असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्टँड फॉर WSN. तर कोणतं येतं बघा, WSNचा लॉंग फॉर्म वायरलेस सेन्सर नेटवर्क. W म्हणजे वायरलेस, S म्हणजे सेन्सर आणि N म्हणजे नेटवर्क. ठीक आहे, तर WSN कंप्रायसेस ऑफ डिस्ट्रीब्युटेड डिव्हायसेस. तर WSNमध्ये काय आहे बघा, डिस्ट्रीब्युटेड डिव्हायसेस आहेत विथ सेन्सर, त्याच्यासोबत आणखीन काय आहे, सेन्सर आहे. विच आर यूज, कशासाठी यूज केलेला आहे WSN, तर मॉनिटर द एन्व्हायरमेंटल अँड फिजिकल कंडिशन. एन्व्हायरमेंटल आणि फिजिकल कंडिशन मॉनिटर करण्यासाठी आपण WSN काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. मॉनिटर एन्व्हायरमेंटल अँड फिजिकल कंडिशन म्हणजेच काय, WSNचा आपण त्याच्यासाठी यूज केलेला आहे. ठीक आहे, तर WSN कन्सिस्ट ऑफ, WSNमध्ये काय काय कन्सिस्ट आहे बघा, नंबर ऑफ एन नोड्स. काय आहे, नंबर ऑफ एन नोड्स, राउटर्स अँड अ कोऑर्डिनेटर. काय काय आहेत बघा, नंबर ऑफ एन नोड्स आहेत, राउटर्स आहेत आणि कोऑर्डिनेटर आहेत. कशामध्ये, WSNमध्ये. ठीक आहे, WSN कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ एन नोड्स, राउटर अँड कोऑर्डिनेटर. ठीक आहे, तर एन नोड हॅज अ सेव्हरल सेन्सर्स अटॅचड देम. एन नोडमध्ये काय केलेलं आहे, सेव्हरल सेन्सर्स अटॅच केलेले आहेत. एन नोड कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज अ राउटर्स. एन नोडमध्ये काय काय केलेलं आहे बघा, एन नोड ऑल्सो ॲक्ट ॲज अ राउटर्स. ठीक आहे, राउटर आर रिस्पॉन्सिबल. राउटरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे बघा, तर राउटिंग करतं. काय राउटिंग करतं, तर डेटा पॅकेट जे आहेत, काय, फ्रॉम एन नोड टू द कोऑर्डिनेटर. फ्रॉम एन नोड टू द कोऑर्डिनेटर म्हणजे काय, की एन नोडपासून कोऑर्डिनेटरपर्यंतचे जे काही डेटा पॅकेट्स आहेत, तर ते काय केले जातात बघा, राउटिंग करतं. तर हे कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, राउटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, द कोऑर्डिनेटर कलेक्ट्स द डेटा. कोऑर्डिनेटर काय करतो बघा, डेटा कलेक्ट करतो. कुठून, फ्रॉम ऑल द नोड्स. सगळ्या नोड्सकडून डेटा काय करतो, तो कलेक्ट करतो. कोऑर्डिनेटर ऑल्सो ॲक्ट ॲज द गेटवे. कोऑर्डिनेटर आणखीन काय करतो बघा, ॲक्ट ॲज अ गेटवे दॅट कनेक्ट्स द WSN टू द इंटरनेट. तो काय करतो, WSNपासून इंटरनेटपर्यंत काय करतं, WSNला काय करतं बघा, इंटरनेट कनेक्ट करतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ऑफ सम एक्झाम्पल ऑफ WSN यूज इन IoT सिस्टीम. तर कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत बघा, वेदर मॉनिटरिंग सिस्टीम असेल, इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम, म्हणजे वेदर मॉनिटरिंग म्हणजे आपलं वेदर मॉनिटरिंग ठीक आहे, त्यानंतर इंडोर एअर क्वालिटी, इंडोरला आपली एअरची क्वालिटी काय आहे, तर त्याचं मॉनिटरिंग सिस्टीम. सॉईल मॉइश्चर मॉनिटरिंग सिस्टीम असेल, स्मार्ट ग्राइड्स, स्ट्रक्चर हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय केलं जातं बघा, WSN काय केला जातो, यूज केला जातो. लक्षात आलं, WSN म्हणजेच वायरलेस सेन्सर नेटवर्क. त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड डिव्हाइस विथ सेन्सर आहे आणि त्याच्यामधून एन्व्हायरमेंटल आणि फिजिकल कंडिशन मॉनिटर केलं जातं. नंबर ऑफ नोड्स, एन नोड्स, राउटर आणि कोऑर्डिनेटर आहेत आणि सेव्हरल सेन्सर्स नोडला कनेक्ट केलेले आहेत. त्यानंतर राउटरची रिस्पॉन्सिबिलिटी राउटिंग करणे, डेटा पॅकेट राउटिंग करणं आहे. कोऑर्डिनेटर कलेक्ट करतो डेटा फ्रॉम ऑल एन नोड्सकडून. त्यानंतर आणखीन काय सांगितलं बघा, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत कशाचे, की WSNचे. कोणते
कोणते बघा, वेदर मॉनिटरिंग सिस्टीम, इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम, सॉईल मॉइश्चर मॉनिटरिंग सिस्टीम, स्मार्ट ग्राइड स्ट्रक्चर हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम. लक्षात आलं, WSN. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, GB. तर हा एक काय आहे बघा, इज द मोस्ट पॉप्युलर वायरलेस टेक्नॉलॉजी युज्ड इन WSN. हा सुद्धा क्वेश्चन पेपरला MCQसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बघा काय आहे बघा, GB म्हणजेच काय, सॉरी GB म्हणजे ZIGBEE. ठीक आहे. तर हा काय आहे बघा, मोस्ट पॉप्युलर वायरलेस टेक्नॉलॉजी आहे. तर ह्याच्यामध्ये बघा IEEE 802.15.4 हे IEEE बेस आहे. काय आहे बघा, ह्याच्यामध्ये काय स्पेसिफिकेशन आहे, तर ZigBee स्पेसिफिकेशन आर बेस्ड ऑन IEEE 802.15.4. ठीक आहे. त्यानंतर ना बघा ह्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 2.4 GHz ह्याची काय आहे बघा फ्रिक्वेन्सी आहे. अँड ऑफर द डेटा रेट्स म्हणजे ह्याचा डेटा रेट किती आहे बघा, 250 kbs हे काय आहे बघा त्याचा डेटा रेट आहे. अँड रेंज फ्रॉम 10 to 100 मीटर्स डिपेंडिंग ऑन पॉवर आउटपुट अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे पॉवर आउटपुट किती आहे आणि एन्व्हायरमेंटल कंडिशन किती आहे ह्याच्या डिपेंडिंग त्याचा काय असणार आहे बघा, रेंज असणार आहे 10 to 100 मीटर. ठीक आहे. तर हे काय झालं बघा, ZigBee ऑपरेटर्स, ZigBee. तर हा काय आहे बघा, WSNचं एक मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल आहे, ZigBee. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, पॉईंट कोणता आहे, तर क्लाउड कॉम्प्युटिंग हा पॉईंट आहे. ठीक आहे. तर क्लाउड कॉम्प्युटिंग हा पॉईंट ऑलरेडी पण तुम्हाला झाला असेल बघा. ठीक आहे. तर क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय, तर बघा क्लाउड कॉम्प्युटिंग इज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉम्प्युटिंग पॅराग्राम दॅट इन्व्हॉल्व्स डिलिव्हरिंग ॲप्लिकेशन अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. तर याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, डिलिव्हरिंग ॲप्लिकेशन्स, कसले ॲप्लिकेशन, डिलिव्हरिंग ॲप्लिकेशन्स आणि सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. तर म्हणजेच काय बघा, क्लाउड कॉम्प्युटिंग इज द ट्रान्सफॉर्मेटिव्ह कॉम्प्युटिंग. क्लाउड कॉम्प्युटिंग हे काय आहे बघा, ट्रान्सफॉर्मेटिंग कॉम्प्युटिंग आहे, ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे, डिलिव्हरिंग ॲप्लिकेशन्स अँड सर्व्हिसेस ओव्हर द इंटरनेट. ठीक आहे. तर बघा क्लाउड कॉम्प्युटिंगचे वेगवेगळे सर्व्हिसेस आहेत, ते सर्व्हिसेस आपण आत्ता काय करणार आहे बघा ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर क्वेश्चन पेपरला तुम्हाला क्लाउड कॉम्प्युटिंगचे सर्व्हिसेस विचारले जाऊ शकतात. तर ठीक आहे. तर डिफरंट फॉर्म्समध्ये क्लाउड कॉम्प्युटिंगचे सर्व्हिसेस काय केलेले आहेत बघा, यूज केलेले आहेत. तर कोणते कोणते आहेत बघा, IaaS. ठीक आहे. कोणता आहे बघा, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तर हे 3 सर्व्हिसेस कशाचे आहेत, क्लाउड कॉम्प्युटिंगचे सर्व्हिसेस आहेत. तर हे क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा MCQसाठी. IaaS, त्यानंतरनं PaaS आणि SaaS. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय बघणार आहे बघा, IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. तुम्हाला असा पण क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, IaaSचा लॉंग फॉर्म काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस. ठीक आहे. तर IaaSमध्ये काय काय होतं आता आपण डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे. तर IaaSचं फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिल्यांदा मी देते आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की IaaS म्हणजे काय. ठीक आहे. तर लक्षात घ्या, एक फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटमध्ये काय असतं बघा, एक ऑनर असणार आहे. कोण, त्या फ्लॅटचा ऑनर. मग त्याला आता काय झालेलं आहे की त्या फ्लॅटमध्ये राहून काय झालं आहे, तो कंटाळा आला आहे. म्हणून तो काय करणार आहे, तर तो फ्लॅट काय करणार आहे बघा, रेंटवर देणार आहे. मग त्या फ्लॅटचा ऑनर काय करणार आहे की तो फ्लॅट रेंटवर देणार, म्हणजे रिकामा फ्लॅट तो काय करणार, रेंटवर देणार. म्हणजे काय केला तर तो इन्फ्रास्ट्रक्चर, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते काय केला, तो एका रेंटवर देणार. मग रेंटवर ज्याने घेतलं आहे तर तो म्हणजे काय झाला बघा, क्लाउड कस्टमर झाला. आणि जो कोणी रेंटवर देणार आहे तर तो ऑनर म्हणजे कोण झाला बघा, क्लाउड प्रोव्हायडर झाला. क्लाउड कस्टमर आणि क्लाउड प्रोव्हायडर 2 झाले. ठीक आहे. म्हणजे जे काही घर आहे तर तो काय करणार आहे, फक्त त्यातला इन्फ्रास्ट्रक्चरच तो ते काय करणार आहे, त्याला यूज करण्यासाठी देणार. म्हणजे क्लाउड प्रोव्हायडरने काय केलं, त्या क्लाउड कस्टमरला एक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. क्लाउड प्रोव्हायडरने त्या क्लाउड कस्टमरला काय केलं बघा, एक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. कशासाठी, यूज करण्यासाठी. मग काय,
की त्या क्लाउड कस्टमरची इच्छा की तो किचनमध्ये काय ठेवेल, हॉलमध्ये काय ठेवेल, त्याचं घर कसं लावेल, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवणार, ह्याच्याशी त्या क्लाउड प्रोव्हायडर म्हणजे कोण, जो ओनर आहे, ज्यानं घर दिलं आहे, त्याचा काहीही संबंध असणार नाही. ते कुणाचा संबंध असणार आहे, जो कोणी क्लाउड कस्टमर आहे त्याचा संबंध असणार आहे की घरात मी कोणत्या वस्तू आणणार, कुठल्या वस्तू कुठं ठेवणार, किचनमध्ये काय ठेवणार, हॉलमध्ये काय ठेवणार, रूममध्ये काय ठेवणार, ह्या गोष्टी कुणाच्या आहेत तर क्लाउड कस्टमरच्या आहेत. फक्त क्लाउड प्रोव्हायडरनी काय केलं आहे की त्या क्लाउड कस्टमरला एक इन्फ्रास्ट्रक्चर दिले, त्या इन्फ्रामध्ये तो काय लावणार हे त्या क्लाउड प्रोव्हायडरचं काहीही काम नसणार आहे. ते सगळं काम कुणाचं असणार आहे, क्लाउड कस्टमरचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणतं आता फॉर एक्झाम्पल ह्या IASचं आपल्या ह्याच्या रिलेटेड सांगते. आता काय सांगितले मी, ओव्हरऑल तुम्हाला रोजच्या रिलेटेड म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला दिले. ठीक आहे. म्हणजे बघा की इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस म्हणजे फक्त काय देणार तुम्ही, इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्व्हिस म्हणून एक इन्फ्रास्ट्रक्चर काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजेच काय, IaaS म्हणजे बघा, IaaS प्रोव्हाइड द युजर द ॲबिलिटी टू प्रोव्हिजन कम्प्युटिंग अँड स्टोअर रिसोर्सेस. ठीक आहे. IaaS काय प्रोव्हाइड करतो युजरला, ॲबिलिटी टू प्रोव्हिजन कम्प्युटिंग अँड स्टोअर रिसोर्सेस स्टोअर करण्यासाठी युजरला काय करतो, ॲबिलिटी देतो. दीज रिसोर्सेस आर प्रोव्हाइडेड टू द युजर. रिसोर्सेस काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे कोण, युजर. व्हर्च्युअल मशीन इन्स्टान्सेस अँड व्हर्च्युअल स्टोरेज. ठीक आहे. मग युजर कॅन स्टार्ट, स्टॉप, कॉन्फिगर अँड मॅनेज द व्हर्च्युअल मशीन इन्स्टान्सेस अँड व्हर्च्युअल स्टोरेज. म्हणजे युजर काहीही करू शकतो, का स्टार्ट करू शकतो, स्टॉप करू शकतो, कोणतं पण व्हर्च्युअल मशीन ठेवू शकतो, व्हर्च्युअल स्टोरेज ठेवू शकतो, कोणतंसुद्धा रिसोर्सेस ठेवणार हे कुणावर डिपेंड आहे तर त्या युजरवर डिपेंड आहे. ठीक आहे. मग युजर कॅन डिप्लॉय द ऑपरेटिंग सिस्टीम पण युजरच डिप्लॉय करणार. म्हणजे कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट करू शकतो, कोणतासुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम तो सिलेक्ट करू शकतो, IP ॲड्रेस पण त्याला प्रोव्हाइड केला जातो. तर हे सगळं कुणाचं काम आहे, युजर म्हणजेच कोण, क्लाउड कस्टमरच ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्याच्यामध्ये क्लाउड प्रोव्हायडर काहीही बघणार नाही. क्लाउड प्रोव्हायडर फक्त रेंटवर देणार, फक्त काय करणार तर तो रेंटवर देणार. ठीक आहे. द क्लाउड सर्व्हर प्रोव्हाइड द मॅनेजेस द अंडरलाईंग इन्फ्रास्ट्रक्चर. क्लाउड सर्व्हिस काय करणार आहे तर तो प्रोव्हाइड करणार काय, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार. व्हर्च्युअल रिसोर्सेस प्रोव्हिजनड बाय द युजर आर बिल्ड बेस्ड ऑन अ पे पर यूज पॅराग्राम. म्हणजे काय यूज केले ना त्याचा पे पर यूज म्हणजे काय, रेंटवर दिले ना मग फक्त रेंट घेणे म्हणजे त्याच्याकडून पैसे घेणे. हे यूज केला, किती टायमिंगसाठी यूज केलं तू हे घर तर त्याच्याकडून तेवढा फक्त पैसे घेणे. हे कोण काम करणं, क्लाउड प्रोव्हायडर. दोन सांगितले तुम्हाला, लक्षात आलं. एक म्हणजे क्लाउड प्रोव्हायडर असणार आहे आणि दुसरा म्हणजे क्लाउड कस्टमर म्हणजे सध्या इन्फ्रास्ट्रक्चर जो यूज करतोय तो म्हणजे क्लाउड कस्टमर. आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा ऑनर हा कोण आहे, क्लाउड प्रोव्हायडर. म्हणजे तो क्लाउड प्रोव्हाइड करणार. कस्टमरच्या डिपेंड आहे की तो कोणतं स्टोअर केलं आहे, त्याच्या रिसोर्सेस कसं स्टोअर केलं आहे, स्टार्ट केलं आहे का स्टॉप केलं आहे, कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम यूज केला आहे, कोणता IP ॲड्रेस त्यानं तिथं प्रोव्हाइड केला आहे, हे सगळं त्या क्लाउड कस्टमरवर डिपेंड असणार आहे. क्लाउड प्रोव्हायडर फक्त काय करणार आहे की फक्त पैसे घेणार, पे पर यूज. ठीक आहे. मग सम एक्झाम्पल आहेत. कशाचे एक्झाम्पल्स आहेत बघा, IaaSचे एक्झाम्पल्स आहेत. पहिला IaaS म्हणजे लक्षात आलं तुम्हाला की आपण काय केलं ह्याच्यामध्ये, फक्त इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. ज्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर यूज केले त्याप्रमाणे त्याला आपण काय घेतले बघा, ते इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणून आपण यूज करायला दिले. नावातच आहे बघा, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. लक्षात आले ह्या गोष्टी. मग ह्यातल्या आता कोणते एक्झाम्पल्स आहेत बघा. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस हे गोष्ट तुम्हाला लक्षात आली. तर एक्झाम्पल पण क्वेश्चन पेपरला MCQला विचारू शकतात बघा, एक्झाम्पल. ठीक आहे. तर कोणते एक्झाम्पल आहेत बघा. वाईड युजेस ऑफ IaaS आर ऑटोमेटेड, पॉलिसी ड्रायव्हन,
ऑपरेशन्स सच ॲज अ बॅकअप, रिकव्हरी, मॉनिटरिंग, क्लस्टरिंग, इंटरनेटवर्किंग, वेबसाईट होस्टिंग. तर हे सगळे काय आहेत बघा, एक्झाम्पल ऑफ द वाईड युजेस ऑफ IaaS. ठीक आहे. द सर्व्हिस प्रोव्हायडर इज रिस्पॉन्सिबल फॉर बिल्डिंग द सर्व्हर अँड स्टोरेज. सर्व्हिस प्रोव्हायडरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे बघा, बिल्डिंग द सर्व्हर अँड स्टोरेज. हे कोण करतं, सर्व्हिस प्रोव्हायडर. काय त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय, बिल्डिंग द सर्व्हर्स अँड स्टोरेज, नेटवर्किंग. ठीक आहे. सिक्युरिटी, फिजिकल DEC2, मायक्रोसॉफ्ट अश्युअर, गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म, GoGride, रॅक स्पेस. ठीक आहे. रॅक स्पेस, डिजिटल ओशन अमॉंग अदर साटा सेंटर. हे सम की प्लेयर्स ऑफरिंग IaaS आर अमेझॉन. ठीक आहे. तर हे सगळे काय झाले बघा, एक्झाम्पल झाले कशाचे, तर IaaSचे. ठीक आहे. तर सर्व्हिस प्रोव्हायडरची रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आली बघा, तर सर्व्हर किंवा स्टोरेज जे काय आहे तर ते काय करणं, बिल्ड करणे. सर्व्हर किंवा स्टोरेज हे काय करणं, बिल्ड करणे. ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला रिअल लाईफचे एक्झाम्पल दिले तर त्याच्यावरून तुम्ही IaaS हे काय करू शकता, लक्षात घेऊ शकता बघा. ठीक आहे. लक्षात आलं, IaaS. ठीक आहे. म्हणजेच काय, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. म्हणजेच काय, PaaS. म्हणजेच काय बघा, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. ठीक आहे. तर PaaS ह्याच्यामध्ये काय होतं बघा, PaaSमध्ये एक काय आहे बघा, क्लाउड प्रोव्हायडर आहे, जसं मी मगाशी सांगितलं तसं. ठीक आहे. मग क्लाउड प्रोव्हायडर आहे तर त्याला युजर डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट किंवा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो. क्लाउड प्रोव्हायडर काय करतो बघा, एक काय करतो, युजरला, क्लाउड प्रोव्हायडर जो कोणी आहे तर तो युजरला काय करतो, एक डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि एक प्लॅटफॉर्म काय करतो, तो प्रोव्हाइड करतो. कोण, क्लाउड प्रोव्हायडर युजरला काय करतो, डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि प्लॅटफॉर्म काय करतो, प्रोव्हाइड करतो. म्हणजेच काय बघा, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. मग ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असेल, प्रोग्रॅमिंग लँग्वेज असेल, एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट असेल, डेटाबेस असेल, तर हे सगळं प्रोव्हाइड कोण करतं, क्लाउड प्रोव्हायडर काय करतो, प्रोव्हाइड करतो. काय काय सांगितलं बघा, तर ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा आपलं जे काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज असेल, त्यानंतर एक्झिक्युशन एन्व्हायरमेंटल असेल, डेटाबेस असेल, तर हे सगळं प्रोव्हाइड करतो कोण, क्लाउड प्रोव्हायडर काय करतो, प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय बघा, एक्झाम्पल देते तुम्हाला. काय देते बघा, एक कंपनी आहे किंवा काय बघा, एक युजर वेब डेव्हलपमेंट रिलेटेडची काय आहे बघा, युजर आहे वेब डेव्हलपमेंट रिलेटेड. ठीक आहे. एक कंपनी मग काम करणार असेल तर त्याला काय करायचं आहे बघा, वेब डेव्हलपमेंट रिलेटेड हार्डवेअर रिक्वायरमेंट असतील, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट असेल, तर ते सगळं काय करायचं आहे, पूर्ण करायला हवं. ठीक आहे. हार्डवेअर रिक्वायरमेंट असेल किंवा सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट असेल, तर हार्डवेअरमध्ये काय बघा, की जे काही ऑपरेटिंग सिस्टीम असतील, ॲप्लिकेशन असतील, तर हे सगळं काय करायला लागणार आहे बघा, त्याच्यामध्ये परचेस करायला हवं. बरोबर आहे. मग तर हे सगळं परचेस करताना त्याला काय करायला पाहिजे बघा, सक्सेसफुली मेंटेन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय करणार, तो परचेस करणार, जेणेकरून ते नेहमी वर्किंगमध्ये राहायला हवं. बरोबर आहे. म्हणजेच वेब डेव्हलपमेंटचं काम व्यवस्थितपणे कंप्लीट व्हायला हवं. काय सांगितलं मी तुम्हाला, एक कंपनी आहे, कशाची, वेब डेव्हलपमेंट रिलेटेड आहे, आणि त्यामध्ये काय करायचं आहे, वेब डेव्हलपमेंट रिलेटेड हार्डवेअरची रिक्वायरमेंट आहे, सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट आहे, आणि ती आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम असेल, ॲप्लिकेशन्स असतील, तर ते परचेस करणार आहे आपण. ठीक आहे. आणि त्याला सक्सेसफुली मेंटेन करायला हवं, जेणेकरून जे काही वर्किंग आहे तर ते नेहमी वर्किंगमध्ये राहायला हवं, वेब डेव्हलपमेंटचं काम व्यवस्थितपणे सक्सेस पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. मग पास सर्व्हिस जे काय आहे, PaaS. ठीक आहे. तर पास सर्व्हिसेसला डेव्हलपर जेव्हा यूज करतो, कशासाठी, प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला आहे. सर्व्हिसेसला जेव्हा डेव्हलपर यूज करतो तर प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड त्याला काय केला जातो, ऑलरेडी केला जातो. म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट असेल, मगाशी तुम्हाला सांगितलं मी, एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट असेल, प्रोग्रॅमिंग लँग्वेज असेल, ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा टूल्स असतील, तर ह्या सगळ्या काय केल्या पाहिजेत, तर ॲप्लिकेशन डिझाईन करू शकाल असं डेव्हलपर तो काय करणार आहे,
यूज केला जातो. म्हणजे बघा पास जो काय आहे तर पास प्रोव्हायडर यूज द ॲबिलिटी टू डेव्हलप अँड डिप्लॉय द ॲप्लिकेशन इन द क्लाउड युझिंग डेव्हलपमेंट टूल्स. म्हणजे पासचा जो काही प्रोव्हायडर आहे तर तो युजरला ॲबिलिटी टू डेव्हलप करतो अँड डिप्लॉय करतो ॲप्लिकेशन इन द क्लाउड युझिंग द डेव्हलपमेंट टूल्स, ॲप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस म्हणजेच ॲप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस म्हणजे API, सॉफ्टवेअर लायब्ररीज असेल, सर्व्हिस प्रोव्हायडर बाय द क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर. ठीक आहे. द क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर मॅनेज द अंडरलाईंग क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग सर्व्हर्स, नेटवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम आणि स्टोरेज. हे सगळं मॅनेज कोण करतं? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर काय करतो? मॅनेज करतो. सर्व्हर असेल, नेटवर्क असेल, ऑपरेटिंग सिस्टीम असेल, स्टोरेज असेल. ठीक आहे. अँड द युजर देमसेल्स आर रिस्पॉन्सिबल for developing, deploying, configuring and managing the application on the cloud infrastructure. म्हणजे यूजर काय करतो? डेव्हलप करतो, डिप्लॉईंग करतो, कॉन्फिगरिंग करतो आणि मॅनेज करतो काय? ॲप्लिकेशन. फक्त काय करतो? क्लाउड प्रोव्हायडर काय करतो? एक प्लॅटफॉर्म देतो. काय करतो? एक प्लॅटफॉर्म देतो ॲज अ सर्व्हिस म्हणून. मगाशी काय दिलं? एक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं IaaSमध्ये. ह्याच्यामध्ये काय दिलं? एक प्लॅटफॉर्म दिला ॲज अ सर्व्हिस म्हणून. आणि क्लाउड प्रोव्हायडरला काय केला? क्लाउड प्रोव्हायडर युजरला काय केला? एक प्लॅटफॉर्म दिला ॲज अ सर्व्हिस म्हणून. ठीक आहे. मग म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमला ॲक्सेस देत नाही. ह्यामध्ये काय होतं बघा? ऑपरेटिंग सिस्टीमला ॲक्सेस देत नाही. ह्यामध्ये काय होतं बघा? युजर इंटरफेस जी काही ॲक्सेस दिली जाते. यामध्ये काय होतं? युजर इंटरफेसची ॲक्सेस दिली जाते. म्हणजे काय? ॲप्लिकेशनचे जे काही डेटा रिलेटेड ॲक्सेस दिलं जातं. ॲप्लिकेशनला डेटा रिलेटेड जे काय आहे तर काय दिलं जातं बघा? ॲक्सेस दिलं जातं. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं बघा? जे काही टूल्स असतील, मगाशी मी सांगितले तसे, ऑपरेटिंग सिस्टीम असेल, प्रोग्रॅमिंग लँग्वेज असेल, तर हे सगळं कोण देतं? तर क्लाउड प्रोव्हायडर प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. मग तर एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करत आहे तर त्याला तुम्ही टाईमसाठी जे काय हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल तर यूज करणार, तर तेवढेच पैसे ते काय करणार? तर त्याच्याकडून तो पैसे घेणार. त्यासाठी पूर्ण हार्डवेअर, पूर्ण सॉफ्टवेअर परचेस करायची गरज नाही, इन्व्हेस्ट करायची गरज नाही. म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणून तुम्ही त्याला काय करणार आहे? देणार आहे. मग अशी काय दिलं बघा? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस दिलं. आता आपण काय देणार आहे? प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस देणार आहे. म्हणजे जे काही डेव्हलपमेंट टूल्स असतील, ॲप्लिकेशन असेल किंवा जे काही प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असेल, ऑपरेटिंग सिस्टीम असेल, म्हणजे ॲज अ सर्व्हिस म्हणून जे आपण देणार आहे, हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, म्हणजे एक कंपनी आहे. ठीक आहे. आणि त्या कंपनीमध्ये आपण काय केलं आहे बघा? की काय केलं आहे की एक गोष्टी त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे नाही आहेत. ठीक आहे. मग त्यांनी आपल्याकडून काय करतात की एखादी मशीन आहे आणि ती मशीन काय करतो आपण? म्हणजे मशीन म्हणजे काय झालं बघा? ते हार्डवेअर झालं. ठीक आहे. मग ते हार्डवेअर आणि त्याचबरोबर एखादे ॲप्लिकेशन आपण त्याच्यामध्ये, म्हणजे काय झालं बघा? सॉफ्टवेअर झालं. मग ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे थोड्या टायमिंगसाठी त्यांचं एक्झिक्युशन कंप्लीट होईपर्यंत काय केलेत? त्यांनी यूज केलेत. मग जेवढं एक्झिक्युशन कंप्लीट होईपर्यंत त्यांनी यूज केलेत ना, तर ते काय करणार? तेवढेच पैसे काय करणार? ते सर्व्हिस प्रोव्हायडरला देणार. आणि युजर काय करणार? तेवढाच पैसे त्या काय करणार? सर्व्हिस प्रोव्हायडरला देणार. म्हणजे प्रत्येक वेळी तिथं परचेस करायची गरज आहे का? इन्व्हेस्टमेंटची गरज आहे का? नाही. मग तेव्हा काय करायचं आहे बघा? की डेव्हलपर हवा, त्याला नॉलेज हवं, एक्सपर्ट हवं. त्यानंतरनं बघा इंटरनेट स्पीड हवी. कशासाठी? फक्त PaaSसाठी काय काय हवं बघा? एक डेव्हलपर हवं, एक नॉलेजेबल माणूस हवा, एक्सपर्ट हवा, इंटरनेट स्पीड हवं त्याच्यासाठी. कशासाठी? की तो सर्व्हिस व्यवस्थित रन करण्यासाठी ह्या गोष्टी हव्या. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तिथं करणार नाही आहे. तिथं फक्त काय? की ठराविक टायमिंगसाठी आपण ते सॉफ्टवेअर यूज केले ना, ठराविक टायमिंगसाठी ते ऑपरेटिंग सिस्टीम आपण यूज केले ना, तर त्या त्याला काय करणार आहे? आपण तेवढेच पैसे देणार. प्रत्येक वेळी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, प्रत्येक वेळी परचेस करायची गरज नाही आहे. आपलं काम झाल्याशी मतलब. फक्त आपल्याकडे काय पाहिजे? एक एक्सपर्ट पाहिजे, एक डेव्हलपर हवा, एक नॉलेजेबल पर्सन हवा आणि इंटरनेटचं स्पीड हवं. ठीक आहे. म्हणजे IaaSपेक्षा जादा ॲक्सेस दिला जातो कशाला? PaaSला. काय केला जातो बघा? IaaSपेक्षा PaaSला जादा काय केला जातो बघा? ॲक्सेस दिला जातो. लक्षात आलं इथंपर्यंत तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर बघा
नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे बघा, वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत बघा. ब्ल्यू मिक्स आहे, क्लाउडब्लेस आहे, सेल्सफोर्स.com, गुगल ॲप इंजिन, HeroQ, AWS, मायक्रोसॉफ्ट अश्यूर, ओपनशिफ्ट, ओरॅकल क्लाउड, SAP, ओपनशिफ्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे एक्झाम्पल म्हणून दिलेल्या आहेत. तर ह्या एक्झाम्पल म्हणून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात आलं. PaaS इन्फ्रास्ट्रक्चर झालं, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस झालं, आणि लास्टचा काय आहे बघा, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. लास्टचा काय आहे बघा, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे SaaS. ठीक आहे, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजेच काय झालं बघा, SaaS. तर सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसमध्ये काय होतं बघा, तुमच्यासमोर एक सॉफ्टवेअर ठेवलं आहे. ठीक आहे, आणि त्या सॉफ्टवेअरला एक युजरने युटिलाइज करायला हवं. ठीक आहे, सॉफ्टवेअरला काय केलं आहे, युजर युटिलाइज करणार एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, मग त्या सॉफ्टवेअरच्या जे काही सर्व्हिसला काय करणार आहे, युटिलाइज करणार. सॉफ्टवेअरचे जे काही सर्व्हिसेस आहेत तर ते काय करणार आहे, तो युटिलाइज करणार. ठीक आहे, मग तो बॅकएंडला अजिबात जाणार नाही. म्हणजे काय की समोर फक्त काय आहे, सॉफ्टवेअर आहे, तर तो फक्त सॉफ्टवेअरच यूज करायचा. समोर काय आहे, आपल्या सॉफ्टवेअर आहे, म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसच. फक्त काय, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस नावातच आहे बघा, फक्त सॉफ्टवेअर यूज करायचा, बॅकएंडला अजिबात जायचं नाही. म्हणजे काय, डेटा कुठं स्टोअर झाला आहे, किती प्रोसेस केल्या, कोणता प्रोसेसर यूज केला आहे, सर्व्हिसेस कुठल्या यूज केलेल्या आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम काय करायला लागले, ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, व्हर्च्युअल मशीन काय करतं आहे, कोणतं व्हर्च्युअल मशीन यूज केलेलं आहेत, किती व्हर्च्युअल मशीन्स आहेत, तर हे जाणून घ्यायची गरज नाही. फक्त काय होतं, SaaSला यूज कोण करणार आहे, तुम्ही किंवा मी, म्हणजे एंड युजर काय करणार आहे, SaaS यूज करणार. तुम्ही असाल किंवा मी असेल किंवा आपल्यासारखे बरेच एंड युजर असतील, बरोबर आहेत. तर हे काय करणार आहेत, SaaS यूज करणार. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर समोर आहे ना, तर तो सॉफ्टवेअर फक्त यूज करायचा. बॅकएंडला काय काय होतं हे अजिबात बघायचं नाही. म्हणजेच काय, टेक्निकल नॉलेज असणं त्याला काय असणं, त्याला गरजेचं आहे का नाही तुम्ही बघा. टेक्निकल नॉलेज हवं की नको त्याला, ते सॉफ्टवेअर रिलेटेड फक्त टेक्निकल नॉलेज त्याला गरजेचं आहे. ठीक आहे, जे काही सर्व्हर आहेत, तर ते जे काही रिसोर्सेस आहेत, तर ते सगळं काय कोण मॅनेज करणार, तर व्हेंडर काय करणार, तर ते मॅनेज करणार. बॅकएंडला काय करणार आहे, तर व्हेंडर मॅनेज करणार. बॅकएंड काय करणार आहे, तर व्हेंडर काय करणार, तर तो मॅनेज करणार. फक्त आपण काय करणार आहे, सॉफ्टवेअर युटिलाइज करायचं. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला फक्त काय करणार आहे, आपण सॉफ्टवेअर युटिलाइज करणार. ठीक आहे, आणि जेवढा वेळ आपण तो सॉफ्टवेअर युटिलाइज केले ना, तेवढं पेमेंट त्याला काय करणार आहे, आपण त्या व्हेंडरला देणार. जेवढं वेळ सॉफ्टवेअर यूज केलं आहे तेवढा वेळ त्याचं पेमेंट त्याला आपण काय करणार, देणार. ठीक आहे, मग ह्याच्यासाठी फक्त काय हवं, हाय स्पीड इंटरनेट रिक्वायर्ड आहे. हाय स्पीड इंटरनेट काय करायचं आहे, त्याला रिक्वायर्ड आहे. आणि हा काय आहे बघा, प्लॅटफॉर्म इंडिपेंड आहे. हा काय आहे बघा, प्लॅटफॉर्म इंडिपेंड आहे. तर ह्याचं पण तुम्हाला एक रिअल लाईफचं एक्झाम्पल सांगते बघा. ठीक आहे, काय रिअल लाईफचं एक्झाम्पल साधं सोपं सांगते बघा. SaaS म्हणजेच काय, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तर लक्षात राहते बघा तुम्हाला लगेच. ठीक आहे, काय बघा, तुम्ही ऑनलाईन फूड ऑर्डर करता, बरोबर आहे. म्हणजे बघा, आपण डॉमिनोजमधून बघा किंवा मॅगडीमधून ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. फॉर एक्झाम्पल घेतले असं बरेच आपण, आणि काय वेगवेगळ्या आपण ऑनलाईन फूडचे वेगवेगळे हे आहेत बघा, ॲप आहेत. त्याच्यावरून आपण काय करतो, झोमॅटो आहे, असे वेगवेगळे आहेत, त्याच्यावरून आपण काय करतो, ऑनलाईन फूड ऑर्डर करतो. ठीक आहे, मग तुम्ही एंड युजर आहात. ऑनलाईन फूड ऑर्डर केलं आहे म्हणजे तुम्ही कोण आला, एंड युजर आला. मग तुम्ही फक्त काय करणार, फूड ऑर्डर करणार, बरोबर आहे. मग फूड ऑर्डर केल्यानंतर काय होतं आहे बघा, 30 मिनटात ते फूड येणं एवढंच तुम्ही रिक्वायर करू शकता, बरोबर आहे. 30 मिनटात आल्यानंतर काय होणार, ते दारावर तुमचं फूड आलं आहे, 30 मिनटात तुम्ही पैसे द्यायचं आणि ते फूड खायचं, एवढंच तुमचं काय आहे, तर त्या एंड युजरचं काम आहे. लक्षात आलं. मग बॅकएंडला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला फक्त ते सॉफ्टवेअर यूज करायचं, जेवढा यूज केला आहे तेवढं पैसे द्यायचा, विषय संपला. म्हणजेच काय, ऑनलाईन फूड ऑर्डर केला आहे, 30 मिनटात ऑर्डर आली, तुम्ही त्या दारावर आलेल्या डिलिव्हरी बॉयला पैसे देणे आणि ते आलेलं फूड खाणे, हे तुमचं फक्त काम झालं. दुसरं, ते फूड कुठल्या हॉटेलमध्ये आलं आहे, ते फूड कसं तयार केलं आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा मसाला वापरला आहे, कुठलं त्याच्यामध्ये ब्रँड वापरला आहे, कुठलं त्याच्यामध्ये चटणीची पूड घातल्या, कुठला मसाला आहे, ह्या गोष्टीचा तुमचं देणं घेणं काय आहे का,
नाही. तुम्ही ऑर्डर केली, फूड आली, विषय संपला. किंवा तो डिलिव्हरी बॉय आता सध्या कुठं अडकला आहे का, पावसात अडकला आहे काय, त्याला ट्रॅफिक लागलं आहे काय, त्यानं कुठले कपडे घातला आहे, तो कुठल्या लँग्वेज बोलू शकतो आहे, तो कुठल्या गावातला आहे डिलिव्हरी बॉय, मग तो स्वच्छ आहे की घाण आहे, ह्याच्याशी आपला काय संबंध आहे का. फूड ऑर्डर केला आहे, फूड आला आहे 30 मिनटाच्या आत, पैसे दिला आहे आणि तुम्ही ते फूड खाल्लं आहे, एवढंच आपण बघतो आहे ना. काय ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये चेक करतो का बॅकएंडला जाऊन ते फूड कुठं व्यवस्थित बनवलं आहे का, बनवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बघितलेत काय, ह्या सगळ्या डिटेलमध्ये आपण जातो का. आता ऑनलाईन फूडसाठी सांगते मी, हे ऑनलाईन फूडसाठी बघतो आहे का, नाही. फक्त आपण काय करतो, जेवढं फूड ऑर्डर केलं आहे तेवढं पे करतो आहे आणि ते काय करतो आहे आपण घेतो. तसंच SAS काय होतं, जेवढं सॉफ्टवेअर आहे तर तो सॉफ्टवेअर एंड युजर यूज करणार आणि जेवढा यूज केला आहे तेवढं पैसे फक्त पे करणार, म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ह्याच्यामध्ये फक्त काय पाहिजे, हाय स्पीड इंटरनेट हवं. लक्षात आलं काय बघा. ठीक आहे, बघा मग हे SAS प्रोव्हाइड द युजर अ कम्प्लीट सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन और यूजर इंटरफेस टू द ॲप्लिकेशन इटसेल्फ. ठीक आहे, द क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर मॅनेजेस द अंडरलाईंग क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग सर्व्हिसेस, नेटवर्क, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे स्टोरेज, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर अँड द युजर इन अनअवेअर ऑफ द अंडरलाईंग आर्किटेक्चर ऑफ द क्लाउड. म्हणजे जे आत्ता मगाशी मी सगळं सांगितलं तर इन डिटेल हे सगळ्या गोष्टी इथं आहेत बघा. ॲप्लिकेशन आर प्रोव्हाइड टू द युजर, ॲप्लिकेशन प्रोव्हाइड केलं जातं युजरला थ्रू इन द क्लायंट इंटरफेस. मग SAS ॲप्लिकेशन आर द प्लॅटफॉर्म इंडिपेंड. SAN ॲप्लिकेशन हा काय आहे बघा, प्लॅटफॉर्म इंडिपेंड आहे. कॅन बी ॲक्सेस्ड फ्रॉम व्हेरियस क्लायंट डिव्हायसेस. व्हेरियस क्लायंट डिव्हाइस त्याच्यामध्ये ॲक्सेस करू शकतात, सच ॲज अ वर्क स्टेशन असेल, लॅपटॉप असेल, टॅबलेट्स असेल, स्मार्टफोन असेल, रनिंग डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम. वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमवर वर्क स्टेशन असतील, लॅपटॉप असेल, टॅब असेल, स्मार्टफोन असेल, तर ॲज अ सर्व्हिस म्हणून कुठले पण व्हेरियस क्लायंट डिव्हायसेस आपण यूज करू शकतो. म्हणजे एंड युजर कसाही कोणता पण डिव्हायसेस तो यूज करू शकतो. तर सॉफ्टवेअर म्हणून कुठलासुद्धा डिव्हायसेस तो सॉफ्टवेअर म्हणून कशावर पण यूज करू शकतो. ठीक आहे, द क्लाउड सर्व्हिसेस प्रोव्हाइड मॅनेजेस बोथ द ॲप्लिकेशन अँड द डेटा. द युजर आर एबल टू ॲक्सेस द ॲप्लिकेशन फ्रॉम एनिवेअर. ठीक आहे, मग ह्या एनिवेअर कुठंसुद्धा ते ॲप्लिकेशन तो काय करू शकतो बघा, ॲक्सेस करू शकतो. कुठला SAS हा ॲप्लिकेशन कुठंसुद्धा तो काय करू शकतो बघा, ॲक्सेस करू शकतो. इझिली ॲक्सेस करू शकतो सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. कोण, युजर इझिली काय करू शकतो बघा, ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन एक्झाम्पल दिलेले आहेत बघा SASचे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस 360, ॲप डायनामिक, ॲड्युबल क्रिएटिव्ह क्लाउड, गुगल ZOHO, त्यानंतरनं सेल्सफोर्स मार्केट TTO, नंतरनं ओरॅकल CRM, नंतरनं बघा पार्डोट मार्केटिंग ॲटोमेशन अँड SAP बिझनेस बाय डिझाईन. तर हे सगळे काय आहेत बघा, एक्झाम्पल्स आहेत आपले कशाचे, SAASचे. ठीक आहे, लक्षात आलं. कोणता पॉईंट आपण आज बघितलो आहे बघा, सोपे होते पॉईंट्स आजचे आपले. ठीक आहे, IoT एनिबलिंग टेक्नॉलॉजी, तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी पहिल्यांदा आपण बघितलेत बघा. ठीक आहे, कोणत्या टेक्नॉलॉजी होत्या. त्यानंतरनं WSN बघितलं म्हणजे वायरलेस सेन्सर नेटवर्क. त्यानंतरनं क्लाउड कम्प्युटिंग, त्याच्यामध्ये क्लाउड कम्प्युटिंगची सर्व्हिसेस बघितले. कोणते 3 सर्व्हिसेस होते बघा, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ह्याच्या प्रत्येकाच्या रिलेटेड एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हा पॉईंट आत्ता आपला इथं संपलेला आहे बघा. ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंगचे सर्व्हिसेस. तर क्वेश्चन MCQला हे सर्व्हिसेस विचारले जाऊ शकतात बघा. ठीक आहे, तर लक्षात आला काय पॉईंट बघा. ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काही आणखीन काही शंका असतील तर त्या तुम्ही मला काय करू शकता, विचारू शकता बघा. ठीक आहे, लक्षात आलं. तर आपला हा पॉईंट इथं संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.